तुला पाणी वगैरे देऊ? नाही, नको. तेजस, हे बघ, आता खाली जे काही बोललास त्याविषयी विचार करण्यापेक्षा शांतपणे बसून राहा, कळलं? म्हणतोयस ते बरोबर आहे अभि. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतोय, पण सतत डोक्यात नको नको ते विचार, अस्वस्थता. अभि, तू बिलीव्ह नाही करणार, ह्या गोष्टी झाल्यापासून ना मला रात्रभर झोप नाहीये रे. इथेच बसून असतो. आता त्या विषयावर बोलायचं नाही म्हणून सांगितलं ना मी तुला. नाही बोलत अभि, पण तू माझे काम करशील? बोल ना. तू एखादा चांगला मुलगा बघून सोहाचं लग्न करून दे. काय? हे काय बोलतोयस तू? मी सोहाच्या भल्याचाच विचार करून बोलतोय अभि. कसं आहे अभि, उद्या माझं सोहा बरोबर लग्न झालं ना, तर तिला द्यायला माझ्याकडे काहीच नाहीये रे. खरं सांगायचं तर मी रस्त्यावर आलोय. माझं आजही तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तिचं नुकसान झालेलं मला चालणार नाही. ती फक्त सुखी राहावी एवढंच मला हवंय. सांग ना अभि, तू तिचं दुसऱ्याशी लग्न लावून देशील ना? तेजस, मी आज सोहाचा भाऊ म्हणून तुला सांगतोय, जसं तुझं सोहावर प्रेम आहे तसंच तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि तुझ्याशी लग्न करून तिचं काहीच नुकसान होणार नाही. हा, एक नुकसान मात्र होईल. तुला सोडून ती कधीच सुखी होणार नाही. आणि आज माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी तुला शब्द देतो, सोहाचं लग्न फक्त तुझ्याशीच होईल. अरे पण हे बघ तेजस, या सगळ्या परिस्थितीमुळे तू असं बोलतोयस ना, पण या परिस्थितीला तोंड द्यायला आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आपण मिळून यातनं मार्ग काढूया. तुला खरंच असं वाटतंय? फक्त वाटत नाही, माझी खात्री आहे. त्यामुळे तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस, कसलाच विचार करू नकोस. फक्त आराम कर. गुड नाईट. कसे बायको, कसा वाटला धोबी पछाड? सावत्या म्हणून माणूस चांगलाय रे तू, आणि आपण दानव म्हणून. ते तेजसच्या बाबतीत आपण काय विचार करत होतो आणि काय झालं ग? हो ना, नेहमी म्हणते जाते, दिसत तसं नसतं. आज त्या गोष्टीचा अनुभव आला ग. खरंच खरंय. आणि मी तरी काय वेगळं केलं ना? त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता जे समोर दिसलं त्याच्यावर विश्वास ठेवून मोकळी झाले.
आत्ते, तेजस खरं बोलला नसता तर आपल्याकडून केवढी मोठी चूक झाली असती अगं. हो ना, माझ्याही मनात तोच विचार येतोय. या सगळ्याचा त्याला किती त्रास झाला असेल ना, बिचारा. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तो स्वतः घराबाहेर पडत होता. ते पण त्याचे आई बाबा त्याच्याशी असं कसं वागू शकतात? म्हणजे स्वतःच्याच मुलाला स्वतःपासून लांब कसं लोटू शकतात? असाच प्रश्न मलाही पडला होता, पण त्याचं उत्तर त्याचे आई बाबाच देऊ शकतात. आधीच माणूस म्हणून मनाने खूप हळवा येतो, त्यात आई वडिलांशी वाद. अशा परिस्थितीत कुठल्याही माणसाला कोलमडायला फार वेळ नाही लागणार. त्याची तीच अवस्था झाली आहे. आता तो चुकीचं काही वागण्याआधी किंवा भावनेच्या भरात भलताच कुठला तरी निर्णय घेण्याआधी आपण त्याला सावरायला हवं. तुला काय वाटतं मीनाक्षी? अभि, ओ सॉरी. काय झालंय अभि? मगापासून बघते तुमचं कशातच लक्ष नाहीये. काही प्रॉब्लेम झालाय का? मीनाक्षी, जे काही घडलंय ते तुझ्या समोरच घडलंय. तुला खरं सांगू का, मला तेजसचं खूप वाईट वाटतंय आणि त्याची काळजीही वाटते. त्याने सोहासाठी, आपल्या घरासाठी चक्क त्याच्या आईवडिलांशी नातं तोडून टाकलंय. आणि एवढंच नाही, त्याला आईवडिलांकडनं जी प्रॉपर्टी मिळणार होती त्याचाही विचार केला नाही त्याने. यावरून त्याचं आपल्या सोहावर किती प्रेम आहे हे सिद्ध होत आहे. हे बघ, त्याने त्याचं प्रेम सिद्ध केलंय मीनाक्षी. आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. जबाबदारी म्हणजे नक्की काय करायचंय? म्हणजे त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा जो काही वाद सुरू आहे तो मिटवण्यासाठी आपण पुढाकार घ्यायचा. हे बघ, तो वाद नक्कीच त्यांच्यातल्या गैरसमजामुळे झाला असेल. तो गैरसमज आपण दूर करायचा प्रयत्न करू आणि मला खात्री आहे ते आपलं ऐकतील आणि सगळं काही सुरळीत होईल. मीनाक्षी, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर एवढं प्रेम करू शकते म्हणजे बघ ना, सोहाचं आयुष्य वाया जाईल म्हणून त्याने चक्क तिच्याशी लग्नाला नकार दिला. अगं, तो तर माझ्या मागेच लागला होता की सोहाचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून दे म्हणून. मग काय, मी त्याला ठामपणे सांगितलं की नाही, काहीही झालं तरी तुझं लग्न मी सोहा बरोबरच लावून देणार. बर मीनाक्षी, चल आता झोप. तुला आता जास्त जागरण करून चालणार नाहीये. पटकन झोपून जा.
मला तेजसचं खूप वाईट वाटतंय. आपल्या घरासाठी चक्क त्याच्या आईवडिलांशी नातं तोडून टाकलंय. आणि एवढंच नाही, त्याला आईवडिलांकडनं जी प्रॉपर्टी मिळणार होती त्याचाही विचार केला नाही त्याने. त्यावरून त्याचं आपल्या सुहावर किती प्रेम आहे हे सिद्ध होत आहे. मीनाक्षी, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर एवढं प्रेम करू शकते? सुहाचं आयुष्य वाया जाईल म्हणून त्याने चक्क तिच्याशी लग्नाला नकार दिला. मग काय, मी त्याला ठामपणे सांगितलं की नाही, काहीही झालं तरी तुझं लग्न मी सुहा बरोबरच लावून देणार. बायको, मागच्या काही दिवसांपासून तू दाचकायच विसरली होती का? आता परत एकदा दचकलीस. लय बरं वाटलं. मागच्या टायमाला काय हो गप्पा आणत होती? तुझ्या तोंडाला गळती लागली होती ना शब्दांची. गुरुची विद्या, गुरुची शिक्षण, काय काय काय. अगं बायको, तू या गुरुकडून खेळायचं कसं हे शिकली. शिकायचं कसं हे कुठून शिकणार? आपल्याला या घरातनं आउट करून टाकण्यासाठी काय जे काय बॉलिंग मध्ये व्हेरिएशन दिली होती तू. काय बरं, कधी 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 असं बाउन्सर, यॉर्कर, या दिवशी तर अशी गुगली टाकली. पुढं काय झालं? अगं आपण पण डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट मारला. तबाक 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 तबाक, स्टेडियमच्या बाहेर डायरेक्ट. बॉल सापडा ना झालाय. तसंच तुला आता पुढे काय बोलायचं ते सुचना झालंय का? ते तुला फ्रीड बद्दल सांगायचंच राहिलं. ते तो तुझा डमी नवरा आहे ना, तो काय म्हटलं माहिती का? त्याच्याच काही झालं तरी माझा तुला शब्द आहे, सुहाचं लग्न मी तुझ्या बरोबरच लावून देणार. कसा वाटला मर्द? नामर्द म्हणती ना. बलकी आता का तो आबड शिवलंय तुझं का स्वतःची जीभ गिळली? आणि तशी बी ना बायको, ही सुरुवात आहे आणि शेवट काय आहे हे आपल्याला माहिती आहे. मध्ये जे काय चाललंय ना ती प्रोसेस आपण लय एन्जॉय करतोय बाबा, लय एन्जॉय. तसे आपल्याशी वाकडं नदीवर लाकडं. एवढा पण खुश होऊ नकोस विक्रम. तू कितीही बोललास ना, तुझ्या नियमांपलीकडे जगाचेही काही नियम असतात. आणि तू कितीही बडबडलास ना तरी विजय नेहमी सत्याचाच होतो. बायको, कुठल्या जगातले नियम घेऊन बसती? 21 शतक आहे बायको. काय चाललंय तुला? गमत सांगू बायको, आपल्याला ना सोलापूर मध्ये बी एवढी मजा येत नव्हती जेवढी आता मजा येते. भारत पाकिस्तानची मॅच असले का वाटायला लागले ग. या वेळेचा वर्ल्ड कप आपणच जिंकणार आहे. ऐकी, जरा बॅटिंग बॉलिंगची प्रॅक्टिस करतो. तोपर्यंत आपलं तुझं चालू दे. टकळे टाळा 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 टाळा. देवा, मला पूर्ण कल्पना आहे आता यापुढे जे काही घडणार आहे ते खूप भयंकर असणार आहे. फक्त ह्या सगळ्याची झळ माझ्या घरच्यांना आणि माझ्या बाळाला लागू नये एवढीच विनंती करते.
मीनाक्षी, मीनाक्षी, काय ग? कुठे लक्ष असतं तुझं? काय आत्याबाई? बघितलंस ना, म्हणजे लक्ष नव्हतंच तुझं. नाही अहो, खरंच तसं काही नाही. असू दे. या आधी कुठे काय सांगितलंस मला तेव्हा आत्ता सांगशील. पण मीनाक्षी, एक गोष्ट लक्षात ठेव. या आधीची गोष्ट निराळी होती. आता तू 2 जीवांची आहेस, तेव्हा काळजी घ्यायला हवी की नाही? हा, तुझा हा धानरटपणा आता उपयोगाचा नाही. काय नाही तर मी कशी तुला माहिती आहे ना. तुम्ही निश्चिंत राहा आत्याबाई, मी काळजी घेईन आणि पुन्हा अशी चूक करणार नाही. नाही, माझं सारखं लक्ष असणार तुझ्यावरती. तू कधी चुकते ना तेच मी बघणार आहे. बर, काही खाल्लंयस का? का? मी खाणारच होते पण तेवढ्या. असू दे. हॅलो नैना, बोल अगं, कुठेस तू आणि कशी आहेस? अच्छा, शाळा चालू झाली का त्याची? आणि तुझं काम कसं चाललंय? बर, अच्छा ठीक आहे. मीनाक्षी, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा मीनाक्षी, हो. ये बस आधी पहिल्यांदा. बस म्हणतेय ना. आणि लगेच सगळं खाऊन घ्यायचं मुकट्याने. मी येतेच तोपर्यंत. आत्याबाई, तुमच्याशी थोडं बोलायचं. तेजस आणि त्याच्या आई वडिलांमध्ये जो काही इश्यू झालाय तो आपल्यामुळेच झालाय हे खरं आहे ना? मग आपणच त्यांच्यामध्ये समेट घडवून आणायला काहीतरी करायला हवं ना? काहीतरी करावं लागेल म्हणजे? म्हणजे मला जे वाटतंय ते मी बोलतीये. चुकत असेल तर तुम्ही मला सांगा तसं. तू बोल. तेजसात जे काही आहे ते त्यांच्या आई वडिलांमुळे. आणि तेजसचं जसं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तसं त्यांचंही तेजसवर खूप प्रेम आहे. म्हणजे तेजसच्या बोलण्यातनं तरी तसंच जाणवतंय. त्यांनी खूपच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. तू म्हणतेस ते खरंय. खरं तर ना, चांगल्या लोकांच्या नशिबीचे हे असे भोग येत असतात. ठीक आहे, तसं बघू काय करायचं ते. तू फक्त आता स्वतःची काळजी घे आणि खाऊन घे. आय एम सॉरी. मी तेजसच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. त्याच्याबद्दल नको नको ते विचार माझ्या मनात येऊन गेले. मी खरंच खूप चुकीचं वागले तेजसशी. पण खरं सांगू, मला आता कळलंय त्याच्या इतकं जीवापाड प्रेम करणारं मला यापुढे कधीच कोणी मिळणार नाही. त्यामुळे आतापर्यंत मी त्याच्याशी जे काही वागले, जे काय बोलले त्यासाठी वन्स अगेन सॉरी. सोहा, तेजस, बायको, अग मिस केलं तू.
आमच्या लव्ह स्टोरीच्या पिक्चरचं हे पोस्टर लॉन्च करताना सेलिब्रिटी म्हणून तू इथं असायला हवी होतीस. तेजस, आय एम सॉरी. मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी. तेजस, जे काय घडलं ना ते यापुढे नाही होणार आता. मी तुझ्याशी कधीच असं नाही वागणार. ही जी काय चूक झाली ती शेवटची. मला आता आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचंय तेजस. माझा स्वतःवर जेवढा विश्वास नाहीये तेवढा तुझ्यावर आहे. तू माझ्यावर असंच कायम प्रेम करत राहशील माहितीये, पण तरीही काय तेजस? सोहा, मला असं वाटतंय की लग्नाच्या बाबतीतला जो काही डिसिजन आहे त्यासाठी एक पाऊल मागे यावं असं वाटतंय.